जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। समर्थ भक्त सज्जन हो, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेले 11 मारुती, त्या 11 मारुतींचे प्रत्येक स्तोत्र, प्रत्येक मारुतीचं स्तोत्र समर्थांनी रचलेलं आहे. आपल्या या 11 मारुती स्तोत्र मालिकेमध्ये आतापर्यंत आपण 4 भागामध्ये 9 मारुतींची 9 स्तोत्र आपण सांप्रदायिक पद्धतीने पठण केलेली आहेत. आता या 5व्या भागामध्ये आपण आपली 11 मारुती यात्रा जाते आहे पुढे 10व्या मारुतीकडे. तेव्हा सांप्रदायिक पद्धतीने 10वं जे स्तोत्र आहे, 11 मारुतींपैकी असणारं 10वं स्तोत्र, त्याचं आता आपण पठण करणार आहोत. 9 स्तोत्रांचं पठण आपण ऐकलेलं आहे. आता चला म्हणूया स्तोत्र क्रमांक 10. श्री समर्थ रामदास स्वामी कृत 11 मारुतीमधील हे 10वं स्तोत्र. हे जे 10वं स्तोत्र आहे हे कोणत्या मारुतीजवळ म्हणतात तर समर्थांनी स्थापन केलेले क्षेत्र पारगाव क्षेत्र आहे. त्या पारगावमध्ये असणारा गोंडस मारुती, त्यालाच बाल मारुती असं म्हणतात. या गोंडस आणि बाल मारुतीच्या सान्निध्यामध्ये हे 10वं स्तोत्र म्हणण्याची पद्धती आहे. चला, आपल्या आता ही 11 मारुती यात्रा 10व्या मारुतीपर्यंत आलेली आहे. आपण सर्वांनी मनोभावे मारुतीरायांना प्रार्थना करून समर्थांनी रचलेले हे सुंदर स्तोत्र त्याचं गायन करूया, पठण करूया. चला, श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ स्थापित 11 मारुतीमधील 10व्या मारुतीचं हे स्तोत्र, स्तोत्र क्रमांक 10, क्षेत्र पारगाव गोंडस बालमारुती सान्निध्यामध्ये. जय जय रघुवीर समर्थ. नमन गा तुझ भीमराया, निजमती मज दे तुझ गाया. तळकिता तळका तळकाया, भडकिता भडका भडकाया. हरुषला हरहा वरदानी, प्रगटला नटला मजमानी. वदविता वदनी वदवितो, पुरवितो सदनी पदवितो. अवचिता चढला गडलंका, पळभरी नधरी मनशंका. तळकिता तळके तळकितो, भडकिता भडके भडकितो. खवळले रजनी चरभारे, भडकिता तळके भडमारे. अवचिता गरजे भुबुक्कारे, रगळिले गमके दळसारे. कितेका खरडी खुरडीतो, कितेका नरळी मुरडीतो. कितेका चरळी चिरडीतो, कितेका अरळी दरडीतो. महाबळी रजनी चर आले, भीम भयानक कसे मिळाले. रपटिता रपटी रपटेना, अपटिता अपटी अपटेना. खिजविता खिजवे खिजवेना, झिजविता झिजवे झिजवेना. रिझविता रिझवी रिझवेना, विझविता विझवी विझवेना. झिडकिता झिडके झिडकेना, तळकिता तळके तळकेना. फळकिता फळके फळकेना, कळकिता कळके कळकेना. दपटिता दपटे दपटेना,
झपटिता झपटे झपटेना, लपटिता लपटे लपटेना, चपटिता चपटे चपटेना, दळविता दळवी दळवेना, घडविता घडवी घडवेना, बळविता बळवी बळवेना, रळविता रळवी रळवेना, कवळिता कवळी कवळेना, खवळिता खवळी खवळेना, जवळिता जवळी जवळेना, मवळिता मवळी मवळेना, चढविता चढवी चढवेना, झडविता झडवी झडवेना, तडविता तडवी तडवेना, गडविता गडवी गडवेना, तगटिता तगटी तगटेना, झगटिता झगटी झगटेना, लगटिता लगटी लगटेना, झुगटिता झुगटी झुगटेना, टणकिता टणकी टणकेना, ठणकिता ठणकी ठणकेना, दणगिता दणगे दणगेना, फुणगिता फुणगे फुणगेना, चळविता चळवी चळवेना, छळविता छळवी छळवेना, जळविता जळवी जळवेना, टळविता टळवी टळवेना, घसरिता घसरी घसरेना, विसरिता विसरी विसरेना, मरविता मरवी मरवेना, हरविता हरवी हरवेना, उलथिता उलथी उलथेना, कलथिता कलथी कलथेना, उडविता उडवी उडवेना, बुडविता बुडवी बुडवेना, बुकलिता बुकली बुकलेना, धुमसिता धुमसी धुमसेना, धरविता धरवी धरवेना, सरविता सरवी सरवेना, झडपिता झडपी झडपेना, दळपिता दळपी दळपेना, तटविता तटवी तटवेना, फटविता फटवी फटवेना, वळविता वळवी वळवेना, पळविता पळवी पळवेना, ढळविता ढळवी ढळवेना, लळविता लळवी लळवेना, घुरगिता घुरगे घुरकावी, थरगिता थरके थरकावी, भरगिता भरके भरकावी, झरकिता झरके झरकावी, परमदास हटी हटवादी, लिगटला उतटी तटवादी, शिकविता शिकवी शिकलावी, दपटिता दपटून दटावी, भीमभयानक तो शिकलावी, भडकळा सकळा भडकावी, वरतरो वरता कडकावी, बळकटा सगटा धडकावी, सबळते रजनी चरभारे, सगट बांधत पुच्छ उभारे, रडत बोंबलिती विरसारे, न दिसताची बळे भुभुक्कारे, जळतसे त्रिकुटा चळलंका, धरितसे रजनी चरशंगा, उमजता नुमजे वर घाला, अवचिता बुडवी सकळांना, कठीण मार विरासी नसाहे, रुधिरपूर मही वरी वाहे, बहुत भूत भूतावळी आली, रणभूमी वरी येऊ निघाली, अमरते म्हणती वीर आला, नवल हे पुरले सकळांना, उदित काळ बरा दिसत आहे, विधी विधान विधी मग पाहे, जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ।
अशा प्रकारे सज्जन हो, आपण हे समर्थ रामदास स्वामींनी केलेले 11 मारुती, त्या 11 मारुतीबद्दल हे 10वं स्तोत्र त्याचं पठण केलेलं आहे. हे 10वं स्तोत्र आपण क्षेत्र पारगावच्या गोंडस बाल मारुतीच्या चरणी अर्पण करूया आणि 10व्या स्तोत्रातला आनंद घेऊन आपण आता पुढे सरकूया. यानंतर शेवटचं अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र 11 मारुती स्तोत्रातलं हे 11वं स्तोत्र, तिकडे आपण आता लगेच वळत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुती स्तोत्रातलं 10व्या स्तोत्रापर्यंतचं पठण आपण आत्ताच केलेलं आहे. चला तर आता जाऊया 11 मारुतीतल्या 11व्या मारुतीकडे. फार अत्यंत महत्त्वाचं असणारं हे स्तोत्र 11व्या मारुतीचं. सज्जन हो, 11वं स्तोत्र हे भुजंग प्रयाग वृत्तामध्ये म्हणण्याची पद्धती आहे आणि 11वं स्तोत्र क्षेत्र बहे बोरगाव तिथं असणारा हा बेट मारुती, या बेट मारुती बहे बोरगावच्या सान्निध्यामध्ये म्हणण्याची पद्धती आहे. तेव्हा आपली ही 11 मारुतींची आता यात्रा शेवटच्या मारुतीजवळ आलेली आहे. आता आपण सर्वजण या बेट मारुती बहे बोरगाव या मारुतीच्या सान्निध्यामध्ये बसून 11व्या स्तोत्राचं गायन करूया. एक सुंदर कथा रामायणातली समर्थांनी या 11व्या स्तोत्रात गुंफलेली आहे. स्तोत्र म्हणता म्हणताच तुम्हाला या कथेचा बोध होईल. फक्त आपण स्तोत्राकडे लक्ष ठेवा. खूप सुंदर कथा समर्थांनी यात गुंफलेली आहे. चला तर मग उशीर कशाला, स्तोत्र क्रमांक 11 म्हणूया, पठण करूया. क्षेत्र बहे बोरगाव बेट मारुती सान्निध्यामध्ये. जय जय रघुवीर समर्थ. बळे सर्व संहारी रे रावणाला, दिले अक्षयी राज्य विभीषणाला. रघुनायके देवते मुक्त केले, अयोध्यापुरी जावया लागी आले. पथा माझे कृष्णा तिरी राम राया, कडे राहणे स्नान संध्या कराया. सीता राहिली सीरटे गाव जेथे, रघुराजते पश्चिमेचे निपंथे. जपध्यान पूजा करी राम राजा, तयाचे परी वीर सौमित्र ओजा. स्मरेना देहे चित्त ध्यानस्थ झाले, अकस्मात ते तोय अद्भुत आले. बळे चालिला ओघ नेटे भळाळा, लभी धावती लोट लाटा धडाळा. नदी चालिली राम ध्यानस्थ जेथे, बळे विक्रमे पावला भीम तेथे. उभा राहिला भीमरूपी स्वभावे, बळे तुंबतो तुंबिला दोन्ही गावे. नदी एक विभागिली दोन्ही बाहे, म्हणोनी तया नावरे गाव बाहे. सुखे लोटती देखता रामलिंगा, बळे चालिली भोवती कृष्ण गंगा. परी पाहता भीम येथे दिसेना, उदासीन हे चित्त कोठे वसेना. हनुमंत पहावया लागी आलो, दिसेना सखा थोर विस्मित झालो. तया वीण देवालयेती उदासे, जळातून बोभाईला दास दासे. मनातील जाणून केला कुढावा, दिले भेटीचा झाला थोर यावा. बळे हाक देता चितैसा गढाळी, महामेघ गंभीर जैसा घडाळी. रघुराज वैकुंठ धामासी गेले, तधी मारुती दास हे नीरवीरे. रघुनाथ उपासकाला प्रसंगे, सख्या मारुती पावरे लागवेगे.
प्रभूचे महावाक्यत्वा साच केले, म्हणे दास हे प्रत्यय सद्य आले, जना माझी हे सांगता पूरवेना, अवस्था मनी लागली ते सरेना। जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। अशा प्रकारे हे 11 स्तोत्र बहे बोरगाव बेटातील मारुती त्याच्या सान्निध्यामध्ये आपण म्हटलेलं आहे। 11 मारुती स्तोत्र पठण इथे संपलेलं आहे। पाहूया पुढे 3 श्लोकामधून समर्थ याचा समारोप करतात, तेही ऐकूया। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। सज्जन हो, खूप आनंदाची गोष्ट आहे। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी जे स्थापन केलेले 11 मारुती प्रसिद्ध आहेत। या 11 मारुतींची प्रत्येक मारुतींचं स्तोत्र समर्थांनी रचलेलं आहे आणि या स्तोत्रांना वेगवेगळ्या वृत्तांमध्ये गायन केलेलं आहे। त्याच्या चाली वगैरे सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत। केवळ श्रीराम हनुमंत समर्थांची कृपा म्हणून माझ्याकडून हे रेकॉर्डिंगची सेवा समर्थांनी करून घेतली आणि आता आपण या ठिकाणी 11 स्तोत्र बहे बोरगावच्या मारुतीजवळ म्हणून 11 मारुतींच्या स्तोत्राची सांगता केलेली आहे। 11 मारुतींची स्तोत्र पठण झाल्यानंतर शेवटचे 3 श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। ते 3 श्लोक आपण म्हणूया आणि खऱ्या अर्थानं या 11 मारुतींच्या स्तोत्र पठणाची सेवा समर्थांच्या चरणी मारुतीरायांच्या चरणी रुजू करूया। चला म्हणूया शेवटचे 3 श्लोक। श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। ठसा हे मधातू वरीवात सूतू, तथा ताची बरी रौप्य धातू, तयाची पूजा मंदवारी करावी, बरी आवडी आर्तपोटी धरावी, लघुसी परी मूर्ती हे हाटकाची, करावी तथा मारुती नाटकाची, असावी सदा ताईता माझी दंडी, समरंगणी पाठ दीजे उदंडी, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविरा याची काजा, सदा सर्वदा रामदासांसी पावे, खळी गांजिता ध्यान सांडू निधावे, खळी गांजिता ध्यान सांडू निधावे। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। खूप सुंदर अशा पद्धतीनं समर्थ रामदास स्वामींनी केलेली 11 मारुतींची 11 स्तोत्र अशी ही यात्रा आपण पहिल्या मारुतीपासून सुरू केलेली 11व्या मारुतीजवळ येऊन आपण ही आपली यात्रा संपवत आहोत, थांबवत आहोत। सर्वांच्यावर मारुतीरायांची समर्थांची कृपा हो, आपलं जीवन कल्याणमय हो अशी मी प्रार्थना करतो। आता यानंतर 11 मारुतींवर आधारित असणारा आपल्या वेळास्वामी मठ मिरज येथल्या संत वेळास्वामी यांनी एक फार सुंदर अभंग केलेला आहे। तो अभंग आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये 11 मारुतींच्या नावांचा उल्लेख आहे, गावांचा उल्लेख आहे। सहजच आपल्याला स्मरण होऊन जातं, पण तो अभंग आपण म्हणूया। त्यानंतर मारुतीरायांची सुंदर आरती करू आणि या ठिकाणी थांबूया। चला, संत वेळास्वामींचा हा 11 मारुतींचं वर्णन करणारा अभंग। जय जय रघुवीर समर्थ।
चाफळा माझी दोन उम्र जैसी एक, चाफळा माझी दोन उम्र जैसी एक, पारगावी देख चौथा तो हा, पारगावी देख चौथा तो हा, पाचवा मसुरी शहापुरी सहावा, पाचवा मसुरी शहापुरी सहावा, जाणतो सातवा शिराळ्यात, जाणतो सातवा शिराळ्यात, शिंगणवाडी आठवा मन पारले नववा, शिंगणवाडी आठवा मन पारले नववा, दहावा जाणावा माझ गावी, दहावा जाणावा माझ गावी, बायात अकरावा येणेरी ती गावा, बाह्यात अकरावा येणेरी ती गावा, सर्व मनोभावा पुरवीर, सर्व मनोभावा पुरवीर, सापळा माझी दोन उम्र जैसी एक, वेणी म्हणे स्वामी रामदास समर्थ, वेणी म्हणे स्वामी रामदास समर्थ, कीर्ती गगनात न समाये, कीर्ती गगनात न समाये, सापळा माझी दोन उम्र जैसी एक, सापळा माझी दोन, सापळा माझी दोन उम्र जैसी एक. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने संत वेणुस्वामींनी एकाच अभंगामध्ये या 11 मारुतींची ठिकाणं आणि त्यांचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. तोही अभंग आपण म्हटलेला आहे. आता यानंतर 11 मारुतींचं महत्त्व आपण गायलेलं आहे, सांगितलेलं आहे. शौर्यम दाक्षम बलम तेजः, असे हनुमंताचं आपल्याला सामर्थ्य प्राप्त व्हावं, अशी ही सामर्थ्याची उपासना घरोघरी श्रावण मासात शनिवारी म्हणा, दर शनिवारी कधीही आपण 11 मारुतींचं स्तोत्र पठण करा आणि हनुमंताची कृपा, समर्थांची कृपा संपादन करूया. जय जय रघुवीर समर्थ. या उपक्रमाचा समारोप आता आपण समर्थ रामदास स्वामींनी जी मारुतीरायांची आरती केलेली आहे त्या आरतीला आपण करूया. समर्थांनी केलेल्या 2 आरत्या प्रसिद्ध आहेत. एक 17 उड्डाणे आहे. 17 उड्डाणे आरती सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. पण समर्थांनी दुसरी एक मारुतीरायांची आरती केलेली आहे. 5 कडव्यांची ही आरती आहे आणि या 5 कडव्यामध्ये समर्थांनी संपूर्ण सुंदरकांड वर्णन केलेलं आहे. म्हणून ही आरती आपण म्हणूया. आपण सर्वांनी माझ्याबरोबर म्हणायला हरकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. भीम भयानक रूप अद्भुत, वज्रदे दिसे जैसा पर्वत, चौकारुनी नेत्र रोम थरथरित, शिरतानाही चंचल झाला उद्दित. जय देव जय देव जय महारुद्रा, आरत भेटी रे दिजे कपिंद्रा. जय देव जय देव ओंकारुनी बळे गगनी उडाला, अकस्मात जानकीसी भेटला, वन विध्वंसूनी अकया मारिला, तत्क्षणे लंकेवरी तवताळला. जय देव जय महारुद्रा, आरत भेटी जय दिजे कपिंद्रा. जय देव आटोपे नावा नर हटवादी धीट, पवाळला जाळू पाहे त्रिकूट, पिळोनी रजनी चर करती बोभाट, तळाडी लावण्य शिखा लांबट. जय देव जय महारुद्रा, आरत भेटी जय दिजे कपिंद्रा. जय देव कडकाडित ज्वाळा भडका विशाल, भो भोकारे गरुडी भोवी रांगोळ, तोल हलकल्लोळ फळती सकळ, ओढवला वाटे प्रलय काळ. जय देव जय महारुद्रा, आरत भेटी जय दिजे कपिंद्रा. जय देव तृतीय भाग लंका होळी पैकेली, जानकीची शुद्धी श्रीरामानेली, देखोनी आनंदे सेना गजबजली, रामी रामदासा निज भेटी झाली. जय देव जय महारुद्रा, आरत भेटी जय दिजे कपिंद्रा. जय देव
सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मूर्तींची 11 स्तोत्र जी समर्थांनीच रचलेली आहेत त्या सगळ्यांचं आपण पठण केलेलं आहे आणि मारुतींची आरती सुंदर म्हटलेली आहे। वेळाबाईंचा अभंग पण आपण ऐकलेला आहे। या ठिकाणी आपण थांबूया। मी समर्थ भक्त सुरेश बुवा सोन्ना रामदासी सज्जनगडावरून केवळ हनुमंताची प्रेरणा, समर्थांची कृपा माझ्यावर प्रेरणा झाली आणि ही 11 मूर्ती स्तोत्रांचा हा उपक्रम ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्यासमोर सेवा म्हणून सादर करायला ही सेवा मिळाली। ही सेवा पूर्ण समर्थांच्या इच्छेने त्यांच्या कृपेने घडली। ही संपूर्ण झालेली सेवा मी माझ्या सद्गुरू समर्थांच्या चरणी, हनुमंताच्या चरणी अर्पण करतो। आपल्या सर्वांना एकच विनंती, आपण ही स्तोत्र सातत्यानं म्हणत राहा। लहान मुलांना म्हणायला लावा, त्यांच्या वाणीवरती चांगला परिणाम होईल आणि त्यांच्या वाणीतून चांगले चांगले विचार प्रगट होतील आणि वाणी सुधारून जाईल अशी मी आपल्याला विनंती करतो। तेव्हा इथे थांबूया। अशी 11 मूर्तींची यात्रा सुफळ संपूर्ण झालेली आहे। तेव्हा हनुमंताच्या चरणी नमस्कार करू आणि समर्थांनाही प्रार्थना करू की समर्थे समर्थ करावे, तरीच समर्थ म्हणवावे, प्रीत आठवून स्वभावे करणे ते करावे। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम।